एका गावामध्ये एक मूर्तिकार राहत होता. रोज फक्त दगडावर छन्नी हातोडी मारायची, त्याच्यातून मूर्ती बनवायची. ह्या कामाचा त्याला खूप कंटाळा आला होता. तो त्याच्या कामावर प्रचंड नाखुश होता. जीवावर आल्यावानी तो रोज काम करायचा. एके रात्री त्याला असे स्वप्न पडते ज्याच्यामुळे त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. स्वप्नामध्ये त्याने पाहिले की तो तेच काम करत आहे, दगडावर हातोडी मारत आहे, मूर्ती बनवत आहे आणि तो प्रचंड रागात आहे की मी हे काय करतोय. तेव्हा त्याला एक सरकारी अधिकारी दिसतो. त्याचा रुबाब पाहून त्याने मनात विचार केला, देवाने मला असा रुबाबदार सरकारी अधिकारी बनवलं तर किती बरं होईल. आणि चमत्कार घडतो. पुढच्याच दिवशी तो सरकारी अधिकारी बनतो. आता तो ऑफिसमध्ये जातो, तिथे लोकांवर अधिकार गाजवतो. तेव्हा तिथे एक नेता येतो आणि त्याला नीट समजावून सांगतो, तुझ्यापेक्षा जास्त अधिकार माझ्याकडे आहे, त्यामुळे मी तुझ्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. आता हा व्यक्ती परत संतापतो. तो देवाला विनंती करतो, हे भगवंता, मला नेता बनव, कारण त्यांच्याकडे जास्त अधिकार असतात, त्यांच्याकडे जास्त पॉवर असते. आणि काय चमत्कार, देवाने त्याचे म्हणणे ऐकले आणि पुढच्याच दिवशी तो नेता झाला. नेता झाल्यामुळे हा जिथे जाईल तिथे त्याचे स्वागत व्हायला लागले. हार फुले यांची त्याच्यावर उधळण होऊ लागली. एके ठिकाणी तो भाषण द्यायला जातो. दुपारची वेळ होती. सूर्य तळपत होता. रखरखते ऊन पडले होते. उन्हाची झळ त्या व्यक्तीला बसते आणि तो बेशुद्ध होतो. त्याला जाग येते आणि जेव्हा तो वर पाहतो की सूर्य कसा तळपतोय, तो देवाकडे विनंती करतो की हे भगवंता, मला सूर्य बनव, कारण सूर्य ह्या जगात सर्वात शक्तिशाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुढच्या दिवशी तो सूर्य बनून चमकू लागतो. तो प्रचंड खुश होतो. त्याला वाटते आता तो जगामध्ये सर्वात शक्तिशाली आहे. त्याला जे पाहिजे ते तो करू शकतो. तेवढ्यात त्याने पाहिले, शेतामध्ये एक शेतकरी शांतपणे काम करतोय. त्याच्यावर उन्हाचा काही परिणामच होत नाहीये. त्याने जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला समजले की थंडगार वारे वाहत आहे. त्याला जाणवले की वारे माझ्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे, कारण जेवढा मी तळपतोय या हवेमुळे त्याचा काही परिणामच होत नाहीये. त्याने परत देवाकडे प्रार्थना केली की हे भगवंता, मला वायू बनव, हवा बनव. परत आश्चर्य म्हणजे तो दुसऱ्या दिवशी हवा होतो. हवा झाल्यानंतर आता तो वाटेल तिथे पाहिजे तसा बिनधास फिरू लागतो. असे मनसोक्त फिरत फिरत तो एके ठिकाणी जाऊन अडकतो. एक मोठा डोंगर त्याला पलीकडे जाऊ देत नव्हता. मग त्याला असे वाटले की हा डोंगर सर्वात शक्तिशाली आहे. त्याने परत देवाकडे प्रार्थना केली, कृपया मला डोंगर बनव. नेहमीसारखे देवाने त्याची प्रार्थना ऐकली आणि तो दुसऱ्याच दिवशी डोंगर झाला. डोंगर झाल्यानंतर तो प्रचंड खुश झाला. आता ह्या जगात मी सर्वात उंच आणि शक्तिशाली आहे असे त्याला वाटू लागले. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही, कारण थोड्या वेळाने त्याला वेदना होऊ लागल्या. त्याने पाहिले की एक माणूस तो डोंगर फोडायचा प्रयत्न करत होता. त्या डोंगराचे दगड फोडायचा प्रयत्न करत होता. त्याला कळून चुकले की सर्वात शक्तिशाली तर हा मूर्तिकार आहे जो ही दगडी फोडतोय. आणि अचानक त्याचे डोळे खाडकन उघडतात आणि तो स्वप्नातून बाहेर येतो. स्वप्नातून बाहेर आल्यानंतर त्याला ही जाणीव होते की मी जर स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर करणे बंद केले आणि स्वतःचे काम प्रामाणिकपणे केले तर मीच सर्वात शक्तिशाली आहे. त्यामुळे मित्रांनो, स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर कधीच करू नका, कारण प्रत्येक जण ह्या जगात त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा फक्त दुःख निर्माण होते. त्यामुळे तुमचे जे काही काम असेल ते प्रामाणिकपणे आणि प्रेमाने करायचा प्रयत्न करा. तुम्ही हवं ते मिळवू शकता. गोष्ट आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका.
थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.